गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी नाशिकच्या अनंत कांदेणे मैदानाच्या समोर एक झाड उन्मळून पडलेलं आहे आणि जवळपास 4 गाड्यांवर हे झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सुदैवानं गाड्यांमध्ये कोणीही नव्हतं। गाड्या या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आल्या होत्या ज्यावेळेला हा अपघात झालेला, ही दुर्घटना झालेली आहे। मात्र अशा पद्धतीनं पावसाळ्यामध्ये झाडं जे आहेत ते कोसळण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या संख्येनं वाढतं आणि त्यामुळे नागरिकांनी देखील आता काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन केलं जात आहे। नेमकी काय घटना घडली आणि कशा पद्धतीचं रेस्क्यू आता सध्या सुरू असल्याचं बघताय? नाही, माझी गाडी दाबली गेली आहे झाड पडल्यामुळे। आता अग्निशमन दलाचे लोक आलेले आहेत, ते झाड्या फांद्या तोडतायत। अच्छा, ते इथे गाडी पार्किंग लावून आम्ही आमच्या नेहमीच्या ड्युटीला गेलो होतो जिल्हा रुग्णालयामध्ये। तर वर वाढत असताना फोन आला की झाड पडलं आहे तुमच्या गाडीवर। अच्छा, गाडीमध्ये बाकीच्या गाड्यांमध्ये पण कोणी नव्हतं? नाही, गाडीत कोणीच नव्हतं, सगळेजण ड्युटीवर होते। आपण या ठिकाणी बघतोय की झाडाच्या फांद्या ज्या आहेत त्या बाजूला करण्याचं काम सध्या अग्निशमन दलाचे जे जवान आहेत, जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी करतायत। अशा घटना ज्या आहेत त्या सातत्यानं पावसाळ्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात होत असतात आणि त्यामुळे नागरिकांनी देखील आपले वाहनं जे आहेत ते रस्त्याच्या कडेला पार्क करताना निश्चितपणे काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।